नमस्कार ताईंनो, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही KYC केल्यानंतर अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ताईंनो, आपण यापूर्वी देखील एक अपडेट घेतलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत KYC करत असताना चुकून आपल्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे किंवा पेन्शनधारक आहे अशा प्रकारची माहिती खूप साऱ्या महिला लाभार्थ्याकडून देण्यात आलेली होती आणि यामुळे डिसेंबर महिन्यापासून महिला लाभार्थ्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले होते किंवा इतरही बऱ्याच काही कारणामुळे महिला लाभार्थ्यांचे पडताळणीमध्ये अर्ज आल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यापासून हप्ते मिळालेले नव्हते। यासाठी आपण आपल्या स्तरावरून काही तक्रार दाखल करू शकतो का? तर होय ताईंनो, ज्या महिला लाभार्थ्यांची KYC चुकलेली आहे किंवा इतर काही कारणास्तव हप्ते बंद झालेले असतील तर अशा महिला लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज देता येत नसेल तर त्या महिला लाभार्थ्यांना आता ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपले कागदपत्र आणि अर्ज देता येणार आहे। आता ज्या महिला लाभार्थ्याची ही KYC चुकलेली आहे, जसं की महिला लाभार्थ्याच्या घरी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नाही पण चुकून सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे असं जर झालं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक विनंती अर्ज स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये सरकारी कर्मचारी किंवा कोणीही पेन्शनधारक नाही, आपल्या कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही किंवा 4 चाकी वाहन नाही अशा प्रकारचे एक स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये महिला लाभार्थ्याचे आधार नंबर, लाडकी बहीण योजनेचा अर्ज क्रमांक, पत्ता, ठिकाण, तारीख आणि मोबाईल नंबर, त्यानंतर अर्जदाराची सही सर्व माहिती देऊन ही सर्व माहिती बरोबर आहे ती माहिती खोटी आढळल्यास मी कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहीन अशा प्रकारचे एक प्रतिज्ञापत्र या ठिकाणी द्यायचं आहे। या अर्जासोबत लाभार्थ्याचे आधार कार्ड, त्यानंतर लाभार्थ्याच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, त्यानंतर लाभार्थ्याची TC झेरॉक्स, त्यानंतर लाभार्थ्याचे रेशन कार्ड ही सर्व कागदपत्र जोडून हा अर्ज आपल्याला आपल्या शेजारील अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करायचा आहे। आता ही जी काही फेर तपासणी आहे ही फेर तपासणी करण्याचे जे निर्देश देण्यात आलेले आहेत ते अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातूनच केले जाणार आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविका अर्ज घेत नाहीत, कागदपत्र घेत नाहीत अशा प्रकारे सांगितले जाईल। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयाला तुम्ही स्वतः भेटून महिला व बाल विकास विभागात हा अर्ज आणि ही सर्व कागदपत्र जोडून त्या ठिकाणी जमा करायचं आहे। तर ताईंनो, ही महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। धन्यवाद।